नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण समास प्रकरणाची PYQची सिरीज बघतो आहे. युनिव्हर्सिटीमध्ये आलेले जे पण PYQs आहेत ते आपण 5 व्हिडिओमध्ये 50 एक्झाम्पल्स कवर करणार आहेत. जवळपास 5 युनिव्हर्सिटी आत्तापर्यंत झालेल्या आहेत. त्याचे PYQ एक्झाम्पल आपण समास प्रकरणाचे ह्या सिरीजमध्ये बघणार आहेत. तर आपण मागच्या याच्यामध्ये विंटर 2023चे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघितले होते. ह्या व्हिडिओमध्ये आपण समर 2024चे जे एक्झाम्पल आहेत ते बघणार आहोत. बघा, या ठिकाणी समर 2024मध्ये पहिलं जे एक्झाम्पल आलेलं होतं ते होतं वृद्धिक्षयौ. आता मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जर का समस्त पद हे द्विवचनी किंवा बहुवचनी असेल तर ते त्या ठिकाणी इतरेतर द्वंद्वाचं उदाहरण असतं. या ठिकाणी समस्त पद बघा द्विवचनी आहे, म्हणजेच इतरेतर द्वंद्वाचं ते उदाहरण आहे. विग्रह होतो वृद्धीच क्षयः च, वृद्धी क्षयौ इतरेतर द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समासाचं ते उदाहरण आहे. दुसरं होतं आयुर्वेदः. आता आयुर्वेदः हे त्या ठिकाणी आयुर्वेद म्हणजे काय, तर आयुचा वेद, तर म्हणून विग्रह होतो आयुषः वेदः, षष्ठी तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. नंतर वैद्यनिंदितः. आता निंदित शब्द आल्यामुळे वैद्याद्वारे निंदित असं त्याचा विग्रह, त्याचा अर्थ होतो आणि अर्थानुसार विग्रह होतो वैद्येन निंदितः. निंदित शब्दामुळे वैद्य शब्दाची तृतीय होऊन तृतीय तत्पुरुष समास त्या ठिकाणी झालेला आहे. नंतर चक्रपाणी हे उदाहरण होतं चक्रपाणी. आता या ठिकाणी अर्थ होतो ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा तो, म्हणून विग्रह होईल चक्रम पानौ यस्य सह. बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. आता ज्यावेळेस एवढं मोठं विग्रह होतो तर ऑब्व्हियसली तो बहुव्रीही समासाचा असतो. चक्रम पानौ यस्य सह. पानौ म्हणजे हात. आता सप्तमी असल्यामुळे हातामध्ये पाणी शब्दाची सप्तमी झालेली पानौ, आणि चक्रम हातामध्ये ज्याच्या चक्र आहे असा तो. चक्रम पानौ यस्य सह बहुव्रीही समास आहे. नंतर यथाशक्ती. आता यथा आलं म्हणजे अनतिक्रम्य घ्यायचं, हे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पण बघितलं होतं. आता यथाशक्ती म्हणजेच त्याचा विग्रह होईल शक्तिम अनतिक्रम्य, म्हणजे जेवढी शक्ती आहे तेवढं. मग त्यात हा शक्तिम अनतिक्रम्य हा जो समास विग्रह आहे तो अव्ययीभाव समासानुसार झालेला आहे. अव्ययीभाव समास हे त्याचा प्रकार येईल. नंतर सर्व रसाहा हे उदाहरण होतं. आता इथून 26 पुढे जे ते LQचे एक्झाम्पल होते, तर सर्व रसाहा हे जे येतं सर्वे रसाहा हे त्याचं विग्रह होतो कर्मधारय समास आहे सर्वे रसाहा. नंतर फलप्रदः. आता फलप्रदः याचा विग्रह होतो फलम प्रददाति इति. फलप्रदः म्हणजे फल प्रदान करणारे, तर जे फल प्रदान करते ते. तर उपपद तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे प्रददाती. आता फलम प्रददाती इति असा जो विग्रह होत असेल तर तो उपपद तत्पुरुष समासामध्ये होत असतो. नंतर जे उदाहरण होतं प्रातिपदिकार्थ लिंग वचन परिमाण मात्रे. आता हे जे प्रथमा विभक्तीचं जे सूत्र आहे ते सूत्र त्यांनी ह्या ठिकाणी समासासाठी घेतलेलं होतं. आता ह्या ठिकाणी प्रातिपदिक, लिंग, वचन आणि परिमाण असे वेगवेगळे टर्म्स त्यांनी एकत्र जोडलेले आहेत. तर हे जे आहे हा त्याचा इतरेतर द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. प्रातिपदिकार्थ मात्रच, लिंग मात्रच, परिमाण मात्रच, किंवा प्रातिपदिकार्थ मात्रच, लिंग मात्रच, वचन मात्रच आणि परिमाण मात्रच असं त्या ठिकाणी त्याचा विग्रह होतो. इतरेतर द्वंद्व समासाचं ते उदाहरण होतं. नंतर प्रत्येकम. आता एकम एकम असा हा त्या ठिकाणी विग्रह दिलेला होता. त्याचं जे समस्त पद बनतं ते बनतं प्रत्येकम. अव्ययीभाव समासाचं हे उदाहरण होतं एकम एकम. आता हे जसं दिने दिने होतं तसंच ह्या ठिकाणी हे एकम एकम ते त्या ठिकाणी दिलेलं होतं. त्याच्यावरून आपण प्रत्येकम हे त्याचं समस्त पद बनतं हे समजून घ्यायचं. नंतर निर्दोषम. आता ह्या ठिकाणी निर्दोषम असं जर दिलेलं असतं तर दोषानाम अभावः अव्ययीभाव समास झाला असता. निर ह्या अव्ययामुळे, अभाव दर्शक निरव्यय आल्यामुळे अव्ययीभाव समास. पण त्या ठिकाणी निर्दोषः असं दिलेलं होतं समस्त पद. निर्दोषः असं जर का असेल तर ह्या ठिकाणी बघा अव्ययीभाव समासाचं एक असतं की त्या ठिकाणी समस्त पद हे नपुंसकलिंगी असतं, म येतो. पण ह्या ठिकाणी नपुंसकलिंगी न होतं विसर्ग आलेला आहे. मग ज्यावेळेस विसर्ग येतो त्यावेळेस मोस्टली कोणत्या तरी तिसऱ्या पदाबद्दल ते शब्द तो सांगत असतो. तर निर्दोषःचा विग्रह होतो निर्गताः दोषाः यस्मात् सह, ज्याच्यामधून दोष निघून गेलेले आहेत असा तो.
बहुव्रीही समासाचं हे उदाहरण आहे. जर असा विग्रह केला निर्गतः दोषः यस्मात् सः तर बहुव्रीही समास, आणि निर्दोषम असं जर का उदाहरण घेऊन दोषानाम अभाव असा विग्रह केला तर अव्ययीभाव समास. आता मोस्ट कॉमनली त्यावेळेस खूप ठिकाणी निर्दोष हे उदाहरण होतं, पण दोषानाम अभाव असं घेऊन त्या ठिकाणी अव्ययीभाव समास खूप ठिकाणी सांगितला गेला. पण निर्दोष जर का असेल तर निर्गतः दोषः यस्मात् सः असा विग्रह होईल, आणि निर्दोषम जर का असेल तर दोषानाम अभाव असा विग्रह होईल. व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे संस्कृत रीडर याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.